बावनकुळे साहेब आणि देवाभाऊ, आता कसं वाटतंय? आंतरवालीचे राजे तुम्हाला जेव्हा कमरेखाली बोलतात, अरेरावी करतात, एकेरी बोलतात, बरं वाटते का? हा, बरं वाटते? काढा जी आर, काढा जी आर. सांगा ना, सांगा, पत्रकार परिषद घेऊन सांगा ना, आम्ही ओबीसीची कशी ठासली. हा, आम्ही जरांगे पाटलाचे सगळे लाड पूर्ण केले. मग लाड पूर्ण केल्याच्या नंतर तुमच्या कमरेखाली तुम्हाला शिव्या दिल्या चालतात का? हा, अरे 4 सर्टिफिकेट बाद झाले, 4 मराठवाड्यातली 4. अरे हजारो सर्टिफिकेट काढले ना बोगस. त्याचं काय? 4 बाद झाले तो अख्ख्या तळपायाच्या मुंग्या मस्तकाला गेल्या पाटलाच्या. का गेल्या? 4 बाद झाले म्हणून? अरे नाही, तुमचा लढा हा फक्त राजकारण्यासाठी होता, हे तुम्ही सिद्ध केलंय. आणि उदय सामंत, तुम्ही जे सकाळ दुपार संध्याकाळ दादा हाजीर हू, दादा हाजीर हू, लाज वाटू द्या. तुमच्या मतदारसंघात आम्हालाही यावं लागेल. आगरी कोळी भंडारी भरपूर आहेत. 2029ची वाट पाहत आहे. मग जा घेऊन दादाला मतदान करायला तिथं. एकट्या दादाच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येणार आहेत ना? लाज वाटू द्या सामंत साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात आणि काय सांगताय? 4 सर्टिफिकेट पाठवून द्या, मी चौकशी करतो. अरे जात पडताळणी समितीला काही अधिकार आहेत का तुमच्या घरी धुणे भांडे करायला आहे? जानाची नाही तर मनाची ठेवा. आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्सवरून सिद्ध झालं, मनोज जरांगेंनी स्वतः सांगितलं, आम्ही शिंदे साहेबाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. तळहाताच्या फोडावर. शिंदे साहेब, फडणवीस बघा, तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीहून काढण्यासाठीचा हा चाललेला डाव होता. तुम्हाला नाही ओळखता आला. तुम्ही एकीकडे सांगताय ना महाराष्ट्राचे तुम्ही काय म्हणते ते अमित शहा साहेबाचे, पवार साहेबापेक्षा मोठे, अजून फलाण्यापेक्षा मोठे. अरे तुमची खुर्ची घालवण्यासाठी हेच जरांगे काम करीत होते. एकनाथ शिंदे, उदय सामंत काम करताय. हे मी नाही सांगत, ओबीसी नाही सांगत, हे काल जरांगे सांगतायत. अरे लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये उदय सामंत फोन करून सांगताय, मी ह्याला बोलतो, मी त्याला बोलतो. वा, बोला, तुमच्याच बापाचं राज्य. ओबीसीनी फक्त मतं करायची, ओबीसी नो. बघा, लाज वाटू दे जरा मनाला, लाज. पक्ष गेले उडत, नेते गेले उडत. कोण ओबीसीचा नेता आहे, कोण फलाण्याचा आहे, बिस्ताण्याचा आहे. माझ्या लेकराचं वाटोळं करतंय ना ते, त्याला मतदान नाही म्हणजे नाही. आणि जरांगे सांगतायत, फडणवीस आम्ही तुमचे 15-20 आमदार पाडू. अरे पाडा ना, कोणी अडविले? हा, अरे फडणवीस साहेब, ते मीडिया बंद करा. ओबीसीच्या तोंडचा मीडिया काढताय तुम्ही. हा, दादा मीडिया, दादा जी आर, दादा गॅजेट, दादा फलानं, ह्या बोकांडी हो. कारण ओबीसी तुम्हाला तर जागा दाखविणारच. 4 नाही, अजून भरपूर आहेत. 4 वर एवढी आग पाखड करू नका. साला दुसऱ्याचे बाप चोरताना सांगत. हा, आमचं सर्टिफिकेट रद्द झालं, जमणार नाही. कायद्यानं चलतंय, कायद्यानं जाऊ. आमचा तुमचा वैयक्तिक वाद नाही हो. आमची लढाई सरकारसोबत आहे. आम्ही फडणवीसला घोडे लावू, पण आमच्याकडे दर्जा आहे. आम्ही बावनकुळेला बोलू, आमच्याकडे दर्जा आहे. आम्ही संस्कार सोडलेले नाहीत. आम्हाला कमरेखालची भाषा येत नाही असं नाही. पण आम्हाला ज्या महापुरुषांची, फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचे जे विचार लागलेत ना, आम्ही जे विचार अनुकरण करतोय, त्या विचारात आम्ही कमरेखालची संस्कारहीन भाषा बोलणार नाही. बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब, तुम्हाला तीच भाषा लागत असेल, तुम्हाला शुभेच्छा. रोज सकाळ संध्याकाळ फडणवीस असा, बावनकुळे तसा. घ्या.